माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे फ्रायडे. तर काल रात्री आम्ही गेलेलो होतो नवरा माझा नवसाचा पिक्चर बघायला. आणि रात्रीचा शो होता. जेवून पण नाही गेलो आम्ही. आणि त्याच्यानंतर 1:30 वाजला आम्हाला जेवायला. आणि मेन गोष्ट बिग बॉस बघत बसली 3 वाजेपर्यंत. आणि आज नेत्रा आणि योगिनी मॅडमचा माझ्यामुळे खाडा झाला आहे. तर दोघं पण मला ऐकवतात आहे लेट उठली. तर ठीक आहे, एकदा बसली बघायला बिग बॉस तर बघतच बसली. तर आता आम्ही चालू आहे योगिनी नेत्रासाठी आणि मिस्टरांसाठी गिफ्ट घ्यायला. सेकंड एवढं दिसतं तुम्हाला? मम्मी तो व्हायला लागला तिकडे बिल्डिंग घेतलं त्याचा नाही अजून 6 महिने जातील नाही दिला तू बर्गर खायला. त्यांना मी नाश्ता दिलेला मैद्या पावचा, तरी पण त्यांना भूक लागली. आणि कपड्यांची खरेदी काहीच केली नाही. फक्त मी माझ्यासाठी 2 पॅन्ट घेतल्या. नेत्रासाठी साधी पॅन्ट घेतली. आणि डायरेक्ट बर्गर आलाय आमचा. पिझ्झा. हा कुठला बर्गर आहे? हा नाव काय? चिकन तंदुरी. हा वाटत बनाने अंडा तंदुरी. क्रिस्पी वेज क्रिस्पी. आणि हा कोल्ड आणि हे नाही बघितला. हो, हे माझ्या आवडीच आहे, पण मी माझ्यासाठी ऑर्डर केलंय. मी सांगितलं. मी या दोघांना मी सांगितलं. थँक्यू बाबू. हा चॉको लावा केक मला एवढा आवडतो ना. बघा हे कसं ठेवू? याच्यावर ठेवू सॉस. थंड झालं वाटतं. कोणाला हवाय हा केक? नको, तू बसवते मला. जर खाणार बनणार अशी देते लगेच हे करते. आता मी सिरियसली जेन्युइनली देणार होते. हा गरम असेल ना तरच खायचं. ते ना टोपी आणायला गेला, बघितला? तिची टोपी वाऱ्याने पडली तर बापाचा प्रेम बघा. फायनली आम्ही आलो आहे सैली दुकानात. मेन गोष्ट दादर फिरल्यानंतर ह्या दुकानात आम्हाला आधी यायचं होतं, तो आम्ही लास्टला येतो. नेहमीसारखंच होतं तसं मी पण तसेच करते. पण ह्या दुकानात आलो ना तर खूप छान ड्रेस आणि कुर्तीसुद्धा भेटतात आणि खूप भारी वाटतात तिथे. आणि एक मस्तपैकी डिझाईन वाईज तिथे कपडे भेटतात. तर मी तेच करते. मी पण मध्ये आता आलेली होती 2 दिवसापूर्वी. तर बड्डेसाठी मी 2 ड्रेस घेऊन गेलेले, तर ह्या दुकानातून घेतलेलं होतं. आता नेत्रा मॅडम पण ह्या दुकानात तिने तिचा ड्रेस चॉईस केला. आणि फायनली तिने व्यवस्थित म्हणजे असं कसं फिटिंग कसं आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने त्याचा माप घेतात आणि मग ते तसं फिटिंग करून देतात. त्याच्यानंतर आता मी इथे कुर्ती ट्राय करते. तर मी स्वतःसाठी नाही घेते. मेन गोष्ट ह्या दुकानाचा शेट आहे, त्या शेटने मला सांगितलं तर खूप छान कुर्ते आले करून, तुम्ही नक्की बघा, ते ट्राय करा करून. तर मी बोलली नाही आता मला घ्यायचंच नाही आहे. तर ते म्हणाले नाही फक्त बघा तरी. तर हा कलर आहे ना, मला म्हणाले आधी ह्याच्यामध्ये दुसरा एक कलर होता. तर मी
म्हणाले कुठला कलर तुम्हाला आवडतो, तुम्ही माझा दुसरा सांगितलेला आवडीचा. मग ते म्हणाले हा तर नाही आवडत मला. तर ते म्हणाले नाही मग हा आवडत नाही तर तुम्ही ट्राय करून बघा. तर मी तो ट्राय करून बघितला तर खरंच खूप भारी वाटत होता. ह्याच्यानंतर हा दुसरा एक मला ड्रेस म्हणजे सांगितला तुम्ही ट्राय करायला. तर हा पण भारी वाटत होता. आता हे असे मी घातले आहे ना ते सर्व असे ढकलम असतात, माझ्या मापाचे नसतात. मग ते काय करतात आपल्याच मापाचे आपल्याला तसं पाहिजे, हात कमी करणं, लेंथ म्हणजे खालची आपले लॉंग आहे हे असे एवढे कुर्ते ते असे शॉर्ट करून देतात आणि फिटिंग व्यवस्थित करून देतात. त्यासाठी बरं वाटतं. आता हा दुसरा एक ड्रेस घातला. याच्यानंतर मी अजून एक मला तिसरा सांगितला तुम्ही ट्राय करा करून. तर हा पण तसाच आहे ढगलम, पण तो खूप भारी म्हणजे कसं वाटतं तुम्हाला घातल्यावर त्याच्यासाठी मला ते घालून बघायला सांगत होते. त्याचं फिटिंग करून दिलं ना तर खूप भारी वाटतं हे कपडे. तर तसे ते करून देतात, पण मला काय घ्यायचं नव्हतं. मी आपली नुसती ते सांगत होते म्हणून मी घालून बघत होती. त्यांचं पण मन ठेवत होते आणि माझं पण म्हणजे घातल्यावर मला किती छान वाटतं ते मी स्वतःलाच मनामध्ये बोलत होते, अरे वा भारी वाटतं ते, भारी वाटते करून. तर असा नेत्राचे ड्रेसची आता शॉपिंग झाली आहे आणि इथेच जायची तर तयारी करते, कारण मला आता घ्यायचं नाही आहे. 6:45 वाजताच मी आली दादरवरनं आणि नंतर मग नेत्रा मॅडमची ट्युशनची घाई होती, कारण तिला 7 वाजता ट्युशनला जायचं असतं. तर ती गेली ट्युशनला आणि खास करून तिच्यासाठी आणि तिच्या पप्पांसाठी मी गेलेली होती दादरला. तिच्या पप्पांना मला बड्डे म्हणून या 4 गोष्टी मी तुम्हाला आधी सांगितलेल्या त्या घ्यायच्या होत्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट घेतली ते म्हणजे चष्मा. त्यांच्या डोळ्यांना खूप त्रास होत होता आणि डोकं पण त्यांचं दुखत होतं थोडं. डोळ्यांनी ना त्यांना म्हणजे दिसत नव्हतं व्यवस्थित. जास्ती टाईम ते मोबाईलवर असतात आणि कम्प्युटरवर असतात. तर त्याचे डोळे तपासून त्यांच्यासाठी आता चष्मा बनवायला टाकला आहे. तो आता 2-3 दिवसांनी येईल. तर ते झालं एक काम. आणि मग नेत्रा मॅडमचं घ्यायचं होतं तिला कपडे, कारण ती बोललेली होती मला बड्डेला कपडे पाहिजे होते. तर तिला वेळ नव्हतं त्यामुळे तिने तिच्या बड्डेला काही घेतलं नव्हतं. तर पण आता तिला आज वेळ होतं त्यामुळे तिच्यासाठी आम्ही गेलेलो होतो दादरला. तर दादरला फिरलो. तिला एक सुधी म्हणजे कपडे आवडले नाही आणि मी त्या दुकानातून कपडे घेते ना त्या दुकानात आम्ही सर्वात पहिला जायला पाहिजे होतं. तर आम्ही सर्वात लास्टला गेलो, कारण पुरं दादर फिरल्यानंतर मग त्या दुकानात जातो आम्ही, पण त्याच दुकानातून घेतो कपडे. तर त्या दिवशी मी गेलेली होती ड्रेस आणायला माझ्या स्वतःसाठी बड्डेसाठी. तर ते मी 2 ड्रेस घेऊन तिथनं चाललेली होती. पण त्याच्यानंतर मी तिला चॉईस म्हणजे तिच्यासाठी मी चॉईस केलेला होता ड्रेस. तो ड्रेस बघितला पण तो मॅडमला ड्रेस आवडला नाही. त्याचा फोटो पण मी तिला दाखवलं पण ती बोलली नको करून. पण तिला दुसरा ड्रेस आवडला. तर ठीक आहे, तिचा बड्डेचा गिफ्ट होता आणि तिच्या आवडीचं घेणं गरजेचं होतं. त्यामुळे तिने तिच्या आवडीचा घेतले कपडे. ते आता 2 दिवसांनी कसं फिटिंग करून देतात ते, आणि मग ते येईलच, मग मी तुम्हाला दाखवेलच. आणि आम्ही अशी शॉपिंग केली नेत्रा मॅडमनी. पण मी आज त्या दुकानात सैली दुकानात गेलेली होती ना, सैलीच्या दुकानात. तिथे मी जास्ती कधी व्हिडिओ करत नाही, पण आज काय माहीत त्या आहे म्हणजे शेट आहे त्यांच्या मनात काय माहीत काय वाटलं आज. तर त्यांनी मला कुर्ते वडणी सकट होते ते कुर्ते. तर ते कुर्ते दाखवले मला आणि मला म्हणाले तुम्ही घालून बघा, करू वरच्यावर घालून बघा. म्हणजे मी नको पण मला कंटाळले तो घालून घाल. ते बोलले नाही एक चॉईस करा. आता नवीनच आले ते कुर्ते. तर मी बघितले आधी सुरुवातीला ना मी 2-3 कुर्ते घालून बघितले तर खूप सुंदर होते ते कुर्ते. आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ नाही केला मी त्याचा. तर मी ते नेत्राला अशी सहजमध्ये मी अरे नेत्रा व्हिडिओ करायला पाहिजे होतं, खूप छान वाटलं असतं. म्हणजे कसं माझे व्हिडिओ कोण बघत असेल त्यांना थोडीफार आयडिया आली असती की ते छान कुर्ते पण भेटतात करून आणि खूप टिकाऊ कपडे असतात. मी किती 2-3 वर्ष झाले मी तिथनं कपडे घेते. माझे सर्व ड्रेस म्हटले ना ते मी त्या दुकानातून घेते. तर खूप सुंदर ड्रेस वाटत होते. मग नंतर मी थोडंसं 2-3 ते म्हणाले हां चालेल आमच्या दुकानात म्हणजे असं व्हिडिओ फोटो म्हणजे काढू शकता करून. तर मी ठीक आहे. मग नेत्रा बोलली कर व्हिडिओ जरा. तर मी 2-3 कुर्ते घातले. मला खूप सुंदर वाटले आणि छान वाटले. पण एवढंच की आता मला घ्यायचे नव्हते, कारण मी बड्डेला 2 ड्रेस घेतले. तर परत आता एक कसं घेणार आणि मिस्टर मग मला ठेवणार नाही मग ते. तर ठीक आहे. तर चला आता घरचं काम करायचं. खूप थकली आहे. चालून नेत्रांनी लय दादर आम्हाला फिरवलं.